मत्तयकृत शुभवर्तमान याचा 11 अध्याय 28 वचन. आहो कष्टी व भारक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. यस, आमेन. माझं नाव आहे सोनिया आणि माझ्या चॅनलचं नाव आहे इमॅन्युएल. जय ख्रिस्त सर्वांना. तर किती अद्भुत वचन आहे नाही. मत्तय याचा 11 अध्याय आणि 28 वचन काय सांगते की कष्टी आणि भारक्रांत जन हो, माझ्याकडे या. किती परमेश्वर अद्भुत आहे ना. परमेश्वर काय म्हणतोय की जे दुःखी कष्टी आहेत, तुम्ही भारक्रांत झालेले लोक आहोत, ते काय करा, माझ्याकडे या, तर मी तुम्हाला काय देईन, विसावा देईन म्हणलेलं आहे. किती अद्भुत आहे ना. आपल्याला ह्या जगिक जीवनामध्ये कोणीच आपल्याला, जसं परमेश्वर आपल्याला सांत्वना विसावा देतो तसं कोणीही देऊ शकत नाही. तर अद्भुत आणि अद्भुत वचन आहे परमेश्वराचं की आपल्याला काय करायचे, फक्त आणि फक्त परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहायचे, परमेश्वराच्या जवळ जायचे. आपल्याला जास्त जास्त निरंतर प्रार्थनेमध्ये राहणं. आणि आपण त्याचं उत्तर काय आहे की परमेश्वर आपले सर्व दुःख कष्ट हरण करणारा आहे. कारण परमेश्वर खूप महान आहे, त्याला सर्व काही शक्य आहे. आकाश पृथ्वी निर्माण ही फक्त शब्दाद्वारे झालेली आहे. तर आपण तर खूप परमेश्वराचे अमूल्य लेकरं आहोत. आणि आपल्याला काय, आपले कितीही दुःख असू द्या, कष्ट असू द्या, आपण ते सर्व परमेश्वराच्या चरणी नेऊन ठेवले पाहिजे. तर परमेश्वर आपल्याला काय करणार आहे, विसावा देणार आहे. परमेश्वर म्हणतो की तुम्ही धीर धरा, खंबीर व्हा. कारण कसं, परमेश्वराच्या राज्यामध्ये आपल्याला प्रवेश करायचा असेल तर आपल्याला ह्या छोट्या मोठ्या ह्या अडचणी येतच राहणार आहेत. तर त्यामुळे परमेश्वराचं वचन खूप अद्भुत आहे आणि आपल्याला खंबीर करतं. जेव्हा जेव्हा आपण दुर्बल होतो ना, त्यावेळी परमेश्वराच्या वचनांचा आपण जर आधार घेतला तर आपल्याला काय होते, शक्ती, सामर्थ्य मिळते, हिंमत मिळते, नाही का. त्याच्यामुळे परमेश्वरावर आपण सर्व भार आपण परमेश्वरावर टाकला पाहिजे. कारण परमेश्वरच त्यातनं आपल्याला मार्ग दाखवणारा आहे. कारण जो लीन आणि सौम्य हृदयाने काय करतो, परमेश्वराच्या जवळ जातो, तेव्हाच परमेश्वर काय करतो, त्याचा सांत्वना करतो. आपल्याला फक्त आणि फक्त जसा परमेश्वराच्या प्रतिरूपाचं माणूस आहे बनवले परमेश्वराने, तर आपण काय केलं पाहिजे की त्याच्यासारखंच, परमेश्वरासारखं लीन आणि नम्र आणि क्षमाशील बनलं पाहिजे. हो प्रियानो, क्षमाशील खूप महत्त्वाचं आहे. कारण परमेश्वराने प्रत्येकाला क्षमा केली. जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी काय केलं, आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की काय, आपलं तारण व्हावं. आपण आपली पात्रता नसतानाही परमेश्वराने आपल्यावर एवढी प्रीती केलेली आहे. तर आपण काय केलं पाहिजे, पूर्ण मनोभावे अंतःकरणाने परमेश्वराच्या काय जवळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आजपासूनच आपण आपले सर्व दुःख कष्ट, जे काही आपल्याला त्रास आहे, तो सर्व आपण परमेश्वरावर सोडून देऊया. तर आपण छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद 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 आकाश पृथ्वीच्या निर्माण करते बाप्पा, तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. हा सुंदरसा वेळ दिलास त्याबद्दल तुझी उपकार स्तुती करते माझ्या राजा. आजच्या तारखेतलं हे, आजच्या दिवसातलं हे अद्भुत वचन परमेश्वरा खूप काही हिंमत देणार आहे माझ्या राजा. हो परमेश्वरा, जे कोणी कष्टी दुःखी आहेत माझ्या राजा, हे वचन त्यांच्यापर्यंत जाण्यास तू सहायता आणि मदत कर परमेश्वरा. याच्याद्वारे त्यांचं तारण होण्यास सहायता आणि मदत कर माझ्या राजा. हो परमेश्वरा, हे सुंदरसा दिवस दाखवलास त्याबद्दल आभार मानते. इथून पुढील वेळ काळ आम्हा सर्वांचं जीवन तुझ्या हाती सोपवून देते पित्या. ही छोटीशी विनंती धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड सर्वांना. थँक्यू.